डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गाची सुरक्षा आता धोक्यात आली आहे। पोलीस गस्त बंद असल्याने लुटीच्या भीतीने वाहन चालक देखील चिंतेत आहेत। वाहनांसाठी डिझेल नसल्याने पोलिसांच्या गाड्या जागेवरच थांबल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान महामार्गावर कुठे अपघात झाल्यास आता पोलिसांना रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागतोय। आणि आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊया। तर संजय महाजन आपले रिपोर्टर आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकी ही वेळ का आलेली आहे, पैसे का नेमके देण्याचे ठकलेले आहेत आणि सध्याचं काय नेमकं वातावरण आहे, पोलिसांकडून काय नेमक्या प्रतिक्रिया मिळतात याबद्दल? नक्कीच दीपक, गेल्या 27 नोव्हेंबर रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी जवळपास 15 नवी कोरी इंटरसेप्टर वाहने पोलिसांना दिली होती। ही इंटरसेप्टर वाहने समृद्धी महामार्गाच्या विविध जिल्ह्यामध्ये विविध टप्प्यात ठेवण्यात आली होती। या वाहनांना फक्त 1.5 ते 2 महिने झाले, परंतु डिझेल अभावी ही वाहने आता एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा टोल नाक्यावर उभी आहेत। गेल्या 15 दिवसापासून समृद्धी महामार्गावरची ही गस्त डिझेल अभावी बंद आहे। पोलीसही यात आता हतबल झालेले आहेत। समृद्धी महामार्गावर कुठे जर अपघात झाला तर पोलिसांना अक्षरशः MSRDCच्या रुग्णवाहिकेतून त्या अपघातस्थळी पोहोचावं लागत आहे। यामुळे मात्र समृद्धी महामार्गाची सुरक्षा आता धोक्यात आलेली आहे। खरं तर समृद्धी महामार्गाची सुरक्षा ही अनेकदा समृद्धी महामार्गावर वाटमारीच्या म्हणजे लूटमारीच्या घटनाही घडलेल्या आहेत, अनेकदा अपघात झाले आहेत। परंतु त्या ठिकाणी पोलिसांना तात्काळ पोहोचता यावं यासाठी राज्य शासनाने 15 इंटरसेप्टर वाहने ही 2 महिन्याआधीच समृद्धी महामार्गावर दिली होती, परंतु ही वाहने आता डिझेल अभावी थांबलेली आहेत। अनेक पेट्रोल पंप चालकांचे डिझेलचे देयके थांबलेले आहेत, त्यांची बिलं दिल्या गेली नाहीत आणि त्यामुळे आता हे डिझेल पुरवठादार पोलिसांच्या वाहनांना डिझेल पुरवठा करत नाही आणि त्यामुळे ही डिझेल अभावी वाहने थांबलेली आहे। खरं तर ही खूप मोठी धक्कादायक बाब आहे। समृद्धी महामार्गाला या समृद्धी महामार्गाच्या लगत कुठलंही मोठं शहर नाही, त्यामुळे समृद्धी महामार्गावरून वाहन चालक हे आता भीतीने धास्तावलेले आहेत। खरं तर समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर कुठेही आता पोलीस वाहनधारकांना दिसत नाही, त्यामुळे वाहनधारकही आता भीतीने प्रवास करत आहेत। दीपक, पण संजय, जे पैसे जे आहेत, जी देयकं जी आहेत पेट्रोल पंप चालकांची, ती नेमकी का थकलेली आहेत याबद्दल काही कळू शकलं? हे पाठीमागचं नेमकं कारण काय? खरं तर समृद्धी हायवे महामार्गाचे जे SP आहेत त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही। नेमकी ही बिलं का थकलेली आहेत, किती दिवसापासून थकलेली आहेत, नेमक्या किती पेट्रोल पंपाची किती देयकं थकलेली आहेत याबद्दलही सविस्तर तपशील आपल्याला आता मिळू शकला नाही। परंतु डिझेल वितरक आहेत ते या पोलिसांच्या वाहनांना डिझेल पुरवठा हे फक्त त्यांची देयके थकलेली असल्यामुळे डिझेल पुरवठा करत नाहीये ही माहिती मात्र नक्की आहे। संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमकं पुढे घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।